रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. हॅलो, तुझ्या शाळेचे नाव काय आहे ग? माझी शाळा म्हणजे रयत शिक्षण संस्थेची ISO मानांकन प्राप्त सौ गोपीबाई रामकिसन पापासाहेब पलदावा हायस्कूल देगावच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली सर्व सोयींनी युक्त अशी माझी शाळा म्हणजे सौ गोपीबाई रामकिसन पापासाहेब पलदावा हायस्कूल देगाव. अरे वा, फारच जवळ आहे ग तुझी शाळा. मी या गावात नवीन आहे. मला एका चांगल्या शाळेत प्रवेश घ्यायचा आहे. जरा तुझ्या शाळेबद्दल माहिती सांग ना. इयत्ता 5वी ते 10वी साठी उपयुक्त असणारी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणारी सर्वात बेस्ट शाळा म्हणजे माझी शाळा. माझ्या शाळेत सुसज्ज इमारत, प्रशस्त मैदान, निसर्गरम्य शालेय परिसर, परिपूर्ण भौतिक सुविधा अशी आहे माझी शाळा. त्याचबरोबर प्रशिक्षित अनुभवी शिक्षक वर्ग, मर्यादित विद्यार्थी संख्या व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवणारे गुरुजन वर्ग आहेत. अगं, माझ्या शाळेत AI व स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी प्रत्येक वर्गात डिजिटल स्मार्ट बोर्ड, ई-लर्निंग, इंटरनेट, वायफाय सुविधा, विविध शैक्षणिक सॉफ्टवेअर, प्रशस्त संगणक कक्ष, सुसज्ज प्रयोगशाळा, रयत टिंकरिंग रोबोटिक लॅब व स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ॲक्टिव्हिटी बेस्ड टीचिंग अँड लर्निंग व ग्रंथालय सुविधा देखील उपलब्ध आहे. खूपच छान. अगं, पण तुझ्या शाळेत सहशालेय उपक्रम घेतले जातात का आणि मुलांना त्याचा कसा फायदा होतो? जरा आणखी माहिती सांग की तुझ्या शाळेतील कार्यक्रमांविषयी माहिती. हो, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सहशालेय उपक्रम जसे क्रीडा स्पर्धा, गॅदरिंग, बाल आनंद मेळावा, विविध निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात. आणि हो, या स्पर्धा फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही तर पालकांसाठी देखील घेतल्या जातात. विविध खेळांचे मार्गदर्शन, योगा, मेडिटेशन व आरोग्य तपासणी देखील केली जाते. तसेच माझ्या शाळेत इयत्ता 8वी साठी शेतीविषयक खाली हा उपक्रम देखील आहे. खूपच छान. अगं, पण मला एक प्रश्न पडला आहे आणि तो तुझ्या आणि माझ्यासारख्या सर्व मुलींसाठी खूपच आवश्यक आहे. तो म्हणजे मुलींच्या सुरक्षितेसाठी शाळेत काय सुविधा आहेत? अगं, मुलींच्या सुरक्षितेसाठी सर्व वर्गामध्ये व शाळेत CCTV कॅमेरे, तसेच मुलींसाठी विविध समित्या जसे विशाखा समिती, सखी सावित्री समिती याद्वारे दामिनी पथक व आरोग्य सेविका यांची देखील शाळेला वारंवार भेट असते. अरे वा, आता तर मी निश्चित झाले बघ. आता तर काहीच काळजी नाही. अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक खेरीज तुझ्या शाळेत काय नवीन घेतले जाते का? हो, अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अनिवासी रयत गुरुकुल प्रकल्प, स्पोकन इंग्लिश, रोबोटिक्स, रयत टिंकरिंग लॅब, विज्ञान प्रदर्शन, AI अभ्यासक्रम, इयत्ता 5वी ते 10वी साठी NCERT व SCERT ब्रिज कोर्स हा अभ्यासक्रम देखील घेतला जातो. अगं, माझा आणखी एक प्रश्न आहे. आपले ठीक आहे, पण जे विद्यार्थी गरीब आहेत त्यांच्यासाठी तुमच्या शाळेत काय सुविधा आहे? अगं, याची तर चिंताच नाही. आमच्या शाळेचे थोर देणगीदार स्वर्गीय पापासाहेब पलदावा यांच्यातर्फे पापासाहेब पलदावा जनहित निधी ट्रस्टद्वारे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या तसेच मुलींसाठी सायकलची देखील सुविधा आहे. अरे वा, म्हणजे देगावमधील रयत शिक्षण संस्थेची सौ गोपीबाई रामकिसन पापासाहेब पलदावा हायस्कूल म्हणजे भारताचा एक सृजन नागरिक घडवण्याचे एक उत्कृष्ट ठिकाणच होय. चला तर मग आपल्या पाल्याचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी सौ गोपीबाई रामकिसन पापासाहेब पलदावा हायस्कूल देगाव येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.